नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्ष त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांचे प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. नमस्कार. आजचा विषय आहे उद्योजकीय स्वप्न, उद्देश, विजन आणि मिशन. मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम हा जो विषय शिकलो, त्यात मला एक महत्त्वाचे तत्व कळले की जोपर्यंत एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही, तोपर्यंत कुठलीही कृती करू नका. त्यामुळे आपण प्रथम ह्या व्हिडिओमध्ये व्यवसायाचे स्वप्न, उद्देश, विजन आणि मिशन ह्यांचा अर्थ समजून घेणार आहोत. बरेच उद्योजक एका चुकीच्या स्वप्न किंवा परिकल्पनेमध्ये रमलेले असतात. उदाहरणार्थ, उद्योग सुरू केल्यामुळे भरपूर पैसा, गाडी, बंगला आणि मोकळा वेळ मिळेल. परंतु त्यांचे हे स्वप्न साकार होत नाही, कारण स्वप्नाबद्दलची त्यांची चुकीची कल्पना. स्वप्न म्हणजे काय ह्याचे उदाहरण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते जनतेवर जो अन्याय होत होता त्याचे परिमार्जन करून स्वराज्याची स्थापना करणे. याच तत्वाप्रमाणे तुमचा जो ग्राहक आहे त्याच्या प्रश्न आणि समस्यांचा अभ्यास करून ते सोडवण्यासाठी उद्योग उभा करणे ह्यालाच उद्योजकीय स्वप्न म्हणतात. जर तुम्ही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल याच तत्वावर ह्या कंपन्यांचा उद्योग टिकलेला आहे. व्यवसायाचा उद्देश म्हणजे तुम्ही व्यवसाय का करत आहात, त्यामागची प्रेरणा काय आहे हे ठरवणे. तुमच्या शरीरातील पंचतत्वाप्रमाणे तुम्ही व्यवसायाचा उद्देश ठरवू शकता, कारण तुम्ही ह्याच तत्वाप्रमाणे एखादे उद्योजकीय कार्य सहजपणे करत असता. जर तुमचे वायू तत्व असेल तर वस्तू सेवेची निर्मिती नवनिर्मिती करणे, नवीन उत्पादनाप्रमाणे ग्राहकांसाठी नवीन इंडस्ट्री उभी करणे, पुढच्या पिढीसाठी वारसा तयार करणे वगैरे. जर तुमचे जलतत्व असेल तर उत्पादन वितरणाचे जाळे तयार करणे, मार्केटमधील हिस्सा काबीज करणे वगैरे. जर तुमचे अग्नितत्व असेल तर स्वतःची ब्रँड ओळख तयार करणे, ग्राहकाला वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी प्रभावित करणे, निष्ठावंत ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा समुदाय तयार करणे वगैरे. जर तुमचे पृथ्वी तत्व असेल तर भारतभर, जगभर व्यवसाय विस्तार करणे, अचल मालमत्ता उभी करणे वगैरे. या उद्देशांप्रमाणे तुम्ही व्यवसायाच्या मॉडेलचा आराखडा बनवू शकता. व्यवसायाच्या उद्देशाप्रमाणे तुम्हाला स्वतःची व्यावसायिक ओळख तयार करावी लागेल. त्याप्रमाणे तुम्हाला तुमची उद्योजकीय गुणवत्ता विकसित करावी लागेल. तसेच व्यावसायिक शिक्षण किंवा कौशल्य विकसित करावे लागेल. प्रथम तुम्हाला तुमची उद्योजकीय ओळख मार्केटमध्ये प्रस्थापित करावी लागेल. तुम्ही स्पर्धक कंपन्यांपेक्षा कसे वेगळे आहात हे ग्राहकाला दाखवावे लागेल. तुमच्या व्यावसायिक कार्यामुळे आणि तुमची वस्तू सेवा वापरल्यामुळे तुमच्या ग्राहकाच्या पंचेंद्रियांमध्ये होणारा बदल किंवा फायदा तुम्हाला दिसत आहे का? जर तो तुम्हाला दिसत असेल तर त्याला उद्योजकीय विजन म्हणतात. उदाहरणार्थ, कोचिंग क्लासमध्ये गेल्यामुळे कोचिंग क्लासच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल दिसत असतात.
किंवा ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर मेकअप आर्टिस्टला महिलांमध्ये होणारे बदल दिसत असतात. तसेच चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ग्राहकाच्या चेहऱ्यावरचे समाधान शेफला दिसत असते. जर तुम्हाला हे बदल दिसत नसतील, तर तुम्हाला तुमची उद्योजकीय गुणवत्ता आणि वस्तू सेवा अजून विकसित करावी लागेल. प्रथम मिशनची सर्वसाधारण व्याख्या बघूया. आपत्तीमध्ये एक विशिष्ट कार्य म्हणजे आपत्तीग्रस्तांना मदत करणे जे एखाद्या गटाला दिले जाते त्या कार्याला मिशन म्हणतात. याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाचा उद्देश आणि उद्योजकीय विजन प्रमाणे तुमचा उद्योग आणि कर्मचारी स्थानिक स्तरावर किंवा भारतभर किंवा जगभर ग्राहकाकडे तुमची वस्तू सेवा पोहोचवण्यासाठी काय आणि कसे कार्य करणार आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा उद्योग विस्तार कसा करू इच्छिता ह्याला तुमच्या व्यवसायाचे मिशन म्हणतात. बरेच उद्योजक सोशल मीडियावर नामांकित कंपन्यांचा अभ्यास करून व्हिजन आणि मिशनची नक्कल करतात. व्हिजन आणि मिशनमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या उद्देशावर काम करण्याची अंतर्गत प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिजन आणि मिशन हे अस्सल असू द्या. तसेच तुमच्या व्हिजन आणि मिशनमुळे तुमचा ग्राहक तुमच्याकडनं वस्तू सेवा विकत घेत नाही. त्याचे प्रश्न, समस्या आणि गरजांसाठी ग्राहक वस्तू सेवा विकत घेत असतो. व्हिजन आणि मिशन ठरवताना तुम्हाला पुढील 25 वर्षांमध्ये इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे काय बदल होणार आहेत हे गृहीत धरावे लागेल. एक महत्त्वाचे तत्व लक्षात ठेवा. व्हिजन असून कृती न करणे म्हणजे दिवास्वप्न बघणे. व्हिजन शिवाय कृती करणे म्हणजे वेळ वाया घालवणे. व्हिजन नुसार कृती केली तरच तुमच्या उद्योगामध्ये आमूलाग्र बदल होईल. धन्यवाद. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.